आणि आता बातमी थेट देहूमधून आहे। तुकाराम बीजच्या निमित्तानं देहूमध्ये वारकऱ्यांची चांगलीच गर्दी झाली आहे। तुकोबाच्या नामघोषणा देहूमध्ये दुमदुमल्यात, त्यामुळे देहू नगरी सध्या दुमदुमली आहे। तुकाराम बीजेची देहूमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चरणी आज तुकाराम बीजेच्या निमित्तानं लीन होण्यासाठी राज्यभरातून कानाकोपऱ्यातून वारकरी सध्या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकताय खरं तर ही इंद्रायणी नदी आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठावरती आज वारकऱ्यांनी ही इंद्रायणी नदी ओसांडून वाहत आहे। नगरपंचायत ही सुद्धा आज या तुकाराम बीजेच्या जय्यत तयारीसाठी सज्ज झालेली आहे। जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी 30 आरोग्य पथके असतील, सीसीटीव्ही असतील, त्याचबरोबर ती सुरक्षेच्या कारणास्तव आज देहू नगरीमध्ये जवळपास 50 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले। आणि आज 12 वाजता खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे देहू नगरीमध्ये दाखल होणार आहेत। तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीनं त्यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, देहू।